नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे मुदखेड तालुका प्रतिनिधी GS गौस यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की बारड वीज वितरण विभागाकडून ग्रामीण भागात सायंकाळी 7 ते 10 या वेळेस सुरू असलेली लोड शेडिंग तात्काळ बंद करण्यासाठी बारड येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनी बारड या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. यावेळेस या मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळेस हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. यावेळेस राम गौंडेवाड उपसरपंच, पांढरवाडी मल्हार बल्लोड, माननीय माजी सरपंच बोरगाव प्रदीप देशमुख, उपसरपंच बारड भाजपा अल्पसंख्याक सामाजिक कार्यकर्ते GS सय्यद, भारत शंकर पाटील, माजी सरपंच जवळा माधव पुयड, उपसरपंच नागेली राजेंद्र कटिंग, माजी सरपंच शेंबोली दिगंबर लखे, चेअरमन जवळा ज्ञानेश्वर गावंडे, सरपंच तिरकसवाडी संजय धोंडगे पाटणूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले पाहू शकता. या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस बाळासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता यावेळेस समस्त गावकरी मंडळी, 11 गावातील 20 ग्राहक यांनी यावेळेस प्रतिलिपीमध्ये हे निवेदन दिलेले आहे. माननीय अधीक्षक अभियंता साहेब महावितरण नांदेड, माननीय कार्यकारी अभियंता साहेब महावितरण नांदेड, माननीय उप अभियंता साहेब महावितरण मुदखेड या सर्वांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व चित्रफित सादर करण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी या ठिकाणी संध्याकाळी 7 ते 10 आहे. 7 ते 10:30, 7 ते 10 असा काही तुमचा टाइम रोजच्या रोज तुमचं टायमिंग फिरते ते गाव. आता आमच्याकडं 11 गावामध्ये बारड 33 KV अंतर्गत 11 गावं अशी आहेत की त्या गावामध्ये अतिशय त्रास व्हायला. एक सांगा, आता मला 7 ते 10 मध्ये शेतातून येणारा शेतकरी, शेतमजूर, शाळेतून येणाऱ्या लेकराचा टाइम आहे, जेवण्याच्या, आणि ते साहेब आता कुटुंब कसं राहील सांगा. कोणत्या त्रासाला कोणता त्रास. त्याला टाइमला जर स्वयंपाक करत भेटत नसेल, जेवायला टाइमवर भेटत नसेल तर काय करणार त्यानं? याचा उद्रेकच होईल ना साहेब. साहेब आमची विनंती एकच आहे, तुम्हाला जर लाईटला लोड शेडिंग इमर्जन्सी, आमची काय अडचण नाही, तुम्ही 3 ते 6 ठेवा, 12 ते चुकीचं आहे. हे टाइम बिलकुल सहन होणार नाही साहेब. आज घडीला तरी शांततेत लोक आहेत. काही करा साहेब, आम्हाला उद्या आजपासून आमची लाईट तुम्ही आता 3 वाजेपासून 6 वाजेपर्यंत बंद करा. आम्हाला 1 तास आगाऊ वाढवा, हरकत नाही, पण आमची लाईट 7 रात्रीची नको. आम्हाला मग उद्याला कायदा हातात घेऊ. नाही साहेब, आमच्या भावना एवढ्या तीव्र झाल्यात की आम्हाला रात्रीला एवढा त्रास व्हायला लोकांना, ते शक्यच नाही साहेब. पण पाऊस नाही अगोदर, शेतकरी आधीच परेशान आहे, आणि त्याच्यामध्ये हे जर आपण जर आम्ही समजू शकतो तर मग दिवसाची द्या ना साहेब, दिवसाची कमी करा. नाही मान्य आम्हाला, पाण्यावरलं असेल तर ठीक आहे ना, आम्हाला मान्य आहे, पण दिवसाची करा ना, काय प्रॉब्लेम. दिवसाची लाईट बंद करा. शेतीला तुम्ही 8 तास केले तर 2 तास कमी करा त्याचे. काही सोल्युशन करा साहेब. रात्रीची लाईट मान्यच नाही. आता आम्ही तुम्हाला 2 दिवस टाइम देतो, आज उद्या. नाही झालं तर आम्ही तुम्हाला साहेब, आम्ही रस्त्यावर येऊ, रस्ता रोको करणार इथं. तर मग आता प्रशासन, आम्हाला हे रात्रीचा टाइम मान्यच नाही. आता साहेब, आता एकदाच आम्ही विनंती करतोय तुम्हाला, आणि आता खालच्या सगळ्या कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला, याच्यानंतर आम्ही साहेब 2 दिवसाची तुम्हाला मुदत. आम्हाला कुठल्याच गोष्टी मान्य नाहीत. आता हे सरकार काय माणसं मारायला आलं का? 7 ते 12 हे कोणता टाइम आहे सरकारचा? हे कोण पॉलिसी तयार केली अशी? शहरामध्ये लोकप्रतिनिधीला जगू देणार नाहीत लोक.
शहरातील लोक पण हे असं नाही शेतकरी परेशान आधी शेतकरी आधीच आर्थिक संकट सगळ्या आसमानी संकटामध्ये अडचणीत आहे आणि अशा जर पुन्हा जर सरकारनं असं जर लादत असेल आमच्यावर या गोष्टी मान्यच नाहीत आम्हाला. प्लीज सर आमची विनंती आहे तुम्हाला. नाही आम्ही आता उद्यापासून विनंती नाही साहेब आम्हाला शेतकऱ्याला लाईट नाही तर दुसऱ्या बघा बाकी गावाला लाईट दिसाली आणि आमच्या गावाला लाईट दिसणार की ग्रामीण भागामध्ये मग त्या गावची लाईट बंद करून मला आम्ही बाकी आम्ही अंधारात आणि बाकी अंधारामध्ये हे कसं मान्य राहील. काय समस्या आहेत, नेमक्या काय काय मांडलेल्या आहेत? ते एमर्जन्सी लोड शेडिंग हे परवापासून सुरू झाली. कुठलीही पूर्वसूचना नाही. अचानकपणे आता वरिष्ठांना चर्चा केली तर म्हणतात पूर्ण जिल्ह्यामध्ये लागू आहे. परंतु बारड 33 केव्ही अंतर्गत 11 गावांना रात्री 7 ते 10 अशा पद्धतीने एमर्जन्सी लोड शेडिंग चालू केली. काल तर 7 ते 10:30 पर्यंत म्हणजे अर्धा तास पुन्हा वाढवली. आज आम्ही या 10 गावातले सर्व प्रमुख मंडळी गावकरी, शेतकरी, शेतमजूर आज इथं प्रशासनाला महावितरणच्या प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं की परेशान आहे. पाणी पाऊस नाही आणि त्यामध्ये रात्रीचे 7 ते 10 नाही झालेला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी. याच्यात लवकरच ते मार्ग काढण्यात येईल. आपण काय मार्ग काढणार आहेत? आता हे निवेदन आता वरिष्ठ कार्यालयाला पाठवून त्यातून योग्य मार्ग निघेल. आणि टेम्पररी जे आहे हे टेम्पररी आहे पूर्णपणे काय म्हणतात ते तात्पुरत्या स्वरूपाचं इमर्जन्सी लोड शेडिंग आहे. हे काय नियोजित नाहीये. नियोजित नसेल तर आपणाकडून बंद करण्यात येणार नाही. लोड शेडिंग नियोजित नाही तर ती वेळ वगैरे बदलता येणार नाही. नाही ते वरिष्ठ कार्यालयाशी आहे